हॅलो फ्रेंड्स, मला एक डेंटल क्लिनिकची अशी पोस्ट बनवायची होती जी फक्त माहिती देणारी नसावी, पण लोकांना थांबवून एक विचार करायला लावणारी आणि शेअरही करायला लावणारी असावी. तर ही आहे ती पोस्ट डिझाईन. साधारणपणे सोशल मीडियावर डेंटल क्लिनिकशी रिलेटेड पोस्टमध्ये आपण काय बघतो? आमच्याकडे लेटेस्ट मशीन आहे, अनुभवी डॉक्टरची टीम आहे, आमच्या क्लिनिकचे हे फीचर्स आहेत, अशा टाईपचे पोस्ट आपल्याला बघायला मिळतात. पण अशा प्रकारचे पोस्ट चुकीचे नाही, ते इम्पॉर्टंट आहेतच. पण मला वाटते जर प्रत्येक पोस्ट माहिती देणारी असली तर अशा प्रकारे पोस्टना लोक स्क्रोल करून पुढे जातील. म्हणून मी या पोस्टमध्ये अवेअरनेस आणि ह्युमरचं कॉम्बिनेशन वापरलं. या पोस्टची आयडिया मला इन्शुरन्स मधून आली. आजकाल लोक जनरली घराचा इन्शुरन्स करतात, गाडींचा इन्शुरन्स करतात, इव्हन मोबाईलचा सुद्धा इन्शुरन्स करतात. पण ज्यावेळी स्वतःच्या हेल्थच्या बाबतीत काही निर्णय घ्यायची वेळ येते, जसं की डेंटल हेल्थ, त्यावेळी बहुतेक लोक नंतर बघू असाच विचार करतात. आणि जेव्हा दात खूप खराब होतात त्यावेळी रूट केनाल आणि डेंटल इम्प्लांट यासारखे मोठे मोठे उपचार करावे लागतात. म्हणून मी या पोस्टमध्ये लोकांच्या मनात एक अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न केला आणि तो मेसेज लोकांच्या मनात जास्त लक्षात राहावा म्हणून ह्या स्माईलचा फोटोचा यूज करून एक ह्युमर टच देण्याचा प्रयत्न केला. या पोस्टचा उद्देश एकच होता, लोकांच्या मनात अवेअरनेस आणि क्युरियोसिटी निर्माण करणे, जेणेकरून ते विचार करतील आपणही एकदा तरी डेंटल चेकअप करावा. माझ्या मते डेंटल क्लिनिकने टेक्निकल आणि माहिती देणारे पोस्ट नक्की बनवाव्या, पण त्याचबरोबर अशा अवेअरनेस पोस्ट सुद्धा बनवायला पाहिजे. साधारण 4 किंवा 5 इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट नंतर एक अशी अवेअरनेस पोस्ट तर नक्की करायला पाहिजे. आणि एक गोष्ट, अवेअरनेस पोस्टमध्ये जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू नका, कारण मग मेन मेसेज लोकांपर्यंत पोहोचतच नाही. एका पोस्टचा एकच उद्देश असावा. थँक्यू.